दरम्यान मुंबईमध्ये राज्य निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार पाहायला मिळतोय। माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये सोडण्यास मनाई करण्यात येते। अधिकृत प्रवेशिका असताना सुद्धा मतदान केंद्रामध्ये माध्यम प्रतिनिधींना रोखण्यात येत आहे। केवळ रांगांचा चित्रीकरण करण्यास परवानगी दिली जाते। निवडणूक आयोगाची ही भूमिका आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींचा कुठलाही अडवणुकीचा प्रकार हा समोर आलेला नाहीये। मुंबईकरांना चांगले कॉन्क्रीटाइज रस्ते देतील तशा पक्षाच्या पाठी आणि तशा युतीच्या पाठी मुंबईकर राहतील। दुबार मतदान हे व्हायला कामा नव्हे, एक मुळीच व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून दुबार मतदानासंदर्भात मला वाटतं सगळ्यांचीच इच्छा आहे की हे जास्तीत जास्त रोखलं जावं। सर मुंबादेवीमध्ये आरोप केले जातात, अशा पद्धतीच्या सूचना मनसेकडनं ठाकरेंकडनं दिल्या जातात। हे ठोकशाही आणि हिंसाचार हे काय आपल्या संस्कृतीत आणि आपल्या संविधानाने दिलेल्या तरतुदींच्या विरुद्ध असल्यामुळे अशा प्रवृत्तीला मी काय प्रोत्साहन देणार नाही। दुबार मतदान रोखलं पाहिजे आणि ते कायदेशीररित्या रोखलं पाहिजे। मुंबादेवीचं काल ठाकरे कुटुंबांनी दर्शन घेतलं होतं, कशा प्रकारे बघता भावनिक निवडणुकी करायला पाहताय? जसं मुंबादेवी माता ही आपली सगळ्यांचीच ग्रामदेवता आहे मुंबईकरांची, परंतु निवडणुका आल्या की केवळ मातेची आठवण येणं हे जास्त त्याला माहिती आहे। राहुलजी, भगवा ब्रिगेड सगळीकडे तैनात केलेली आहे। दुबार मतदार दिसला तर तिकडे महाराष्ट्र थेट आदेश दिलेले आहेत, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणतात। हिंसाचार किंवा हा लोकशाहीत कधीच पटणारा विषय नाहीये। दुबार मतदान हे थांबवायलाच पाहिजे आणि ते कायदेशीररित्या थांबवणं आवश्यक आहे। धमकी दिली जाते महाराज चोपा आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की लोकशाहीत ज्याचा विश्वास आहे तो हिंसाचारावरती विश्वास ठेवणार नाही आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था जो तोडेल त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल। सर, सातत्याने भाजपच्या फेक नॅरेटिव्हचा उल्लेख करते, तो फेक नॅरेटिव्ह पसरला जातो। फेक देखील आरोप झालेले, आता क्लीन चिट तुम्हाला मिळाल्याची माहिती काल उघड झाली आहे। फेक दुर्दैव हेच आहे की निवडणूक होईस तोपर्यंत फेक नॅरेटिव्ह चालवला जातो आणि आपण बघितलं असेल की हायकोर्टाने जी याचिका दाखल झालेली ती फेटाळलेली आहे आणि स्पष्ट लिहिलेलं आहे की आरओनी केलेली कारवाई, रिटर्निंग ऑफिसरनी केलेली कारवाई अगदी बरोबर होती। त्याचबरोबर इलेक्शन कमिशननी पण हेच सांगितलेलं आहे की अध्यक्षांनी कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाहीये आणि जे पुरावे तपासले गेले आहेत त्याच्यात कुठेच आढळून येत नाही की अध्यक्षांचा कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा कुठच्याही प्रकारची धमकी देण्याचं प्रकरण किंवा कुठच्याही प्रकारचं आचारसंहितेचं उल्लंघन होईल असं कृत्य अध्यक्षांकडनं झालेलं नाहीये। त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे